नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत आहे। यापूर्वी आपण दोन प्रकरणांचा अभ्यास केला। आज तिसऱ्या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। प्रकरण तिसरे, मसावी लसावी, HCF अँड LCM। या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी सातवीच्या वर्गात तुम्ही जे हे प्रकरण अभ्यासत आहात, या अभ्यासाचा किंवा या प्रकरणातला बराचसा भाग तुम्ही सहावीच्या वर्गात अभ्यासलेला आहे। त्यामध्ये मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या, याची माहिती तुम्ही सहावीच्याच वर्गात करून घेतलेली आहे। मग त्या पुढील अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर सहावीच्या वर्गात तुम्ही जो भाग शिकलेला आहात त्याचीच उजळणी आज आपणाला या ठिकाणी पाहायची आहे। आणि मग या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला या विषयाचे, या पाठातील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील। तर जाऊया आपण सराव संच 10 कसा सोडवायचा याच्याकडे। मसावी आणि लसावी या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या कोणत्या, हे सहावीच्या वर्गात तुम्ही अभ्यासलाय। तुम्हाला आता त्या मूळ संख्या ओळखता येतात। समसंख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात, नंतर संयुक्त संख्या कशाला म्हणतात, याचाही अभ्यास तुम्ही गेल्या वर्षी केलेला आहे। आणि मग बघा बरं, तुम्हाला आठवतंय का मूळ संख्या 1 ते 100 मधल्या कोणत्या, 1 ते 50 मधल्या मूळ संख्या कोणत्या, संयुक्त संख्या कोणत्या, प्राईम नंबर कोणते कोणते प्राईम नंबर आहेत 1 to 10 मध्ये? 2 आहे, 3 आहे, 5, 7, हे 1 to 10 मधले प्राईम नंबर। आणि मग त्यापुढील आता जर विचार केला आपण 11 ते 20 मधल्या मूळ संख्या कोणत्या, 21 ते 30 मधल्या मूळ संख्या कोणत्या, म्हणजे तुम्हाला 100 पर्यंत गेल्या वर्षीच्या अभ्यासामध्ये 6वी मध्ये असताना तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या शोधलेल्या आहेत। मग या मूळ संख्यामध्ये सर्वात लहान मूळ संख्या कोणती सांगा बरं? सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2। 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्तही नाही, हे आपण गेल्या वर्षीच अभ्यासलाय। म्हणजे सर्वात लहान असणारी मूळ संख्या ही 2 आहे, which is the smallest prime number। 2 is the smallest prime number। 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे। त्यानंतर आपण काही संख्या या ठिकाणी घेऊ। 12, 17, 19, 34, 51, 69, 83, 91 या दिलेल्या संख्यापैकी मूळ संख्या कोणत्या हे ओळखायचं आणि त्याच्या भोवती राऊंड करायचं। मग 12 ही मूळ संख्या आहे का? तर 12 ही मूळ संख्या नाही। 17 मूळ संख्या आहे का? यस, इट इज अ प्राईम नंबर। 17 ही मूळ संख्या आहे, कारण 17चा 1 या अंकाशिवाय दुसरा कोणताही अवयव नाही। म्हणजे 17 गुणिले 1 हे 2च अवयव 17चे, म्हणजे ती संख्या आणि 1 हे 2च अवयव असणाऱ्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हटलेलो आहोत। मग तसं 12 या संख्येचे 4 त्रिक 12, बेसख 12, 2 into 6, 4 into 3, 4, 3, 2, 6, 12, 1 एवढे मोठे 12चे फॅक्टर आहे। मग 12 ही मूळ संख्या नाही। 19,
यस इट इज अ प्राईम नंबर. 19 ही मूळ संख्या आहे. 34 34 ही मूळ संख्या नाही, कारण इथं 4 येतात आणि या 17 ही समसंख्या आहे. समसंख्या असून याचे अनेक अवयव पडतात. मग आणि कोणते? 1 17 2 34. म्हणजे या 34 या संख्येचे आपण 4 अवयव या ठिकाणी मिळतात, म्हणून 34 ही संख्या मूळ संख्या नाही. 51 बघा बरं आठवून, 51 चे अवयव 1 आहे, 3 आहे, 17 आहे, 51 आहे. म्हणजे 51 ही मूळ संख्या नाही, तर ही संयुक्त संख्या आहे. 69 मूळ संख्या नाही. 83 ही मूळ संख्या आहे. इथं 23 त्रिक 69 म्हणजे याचे अवयव पडतात 69 चे, तसे 83 चे अवयव मिळत नाहीत, म्हणून 83 ही मूळ संख्या आहे. 91 13च्या पाड्यात आहेत, म्हणून 91 ही मूळ संख्या नाही. तर यापैकी मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त कोणत्या हे आपण ओळखलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण सहमूळ संख्या. आतापर्यंत तुम्ही मूळ संख्या याचा अभ्यास केलेला आहे. संयुक्त संख्या, प्राईम नंबर, कंपोजिट नंबर हे तुम्ही अभ्यासले गेल्या वर्षी. या वर्षामध्ये आपणाला सहमूळ संख्या अभ्यासायच्यात. यालाच काय म्हणतात? को प्राईम नंबर. मग कशाला म्हणायचंय सहमूळ संख्या? ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. बघा, संख्यांचे जे अनेक अवयव पडतात त्यापैकी जर दोन संख्यामध्ये एकमेव एक ही संख्याच जर दोन्हीमध्ये सामायिक अवयव असेल तर अशा संख्यांना सहमूळ संख्यांची जोडी म्हणतात, को प्राईम नंबर्स. मग आता अशा कोणत्या संख्या आहेत? मग बघा 12 आणि 13 या दोन संख्यांचा विचार करू आपण. या दोन संख्यांचा विचार केल्यानंतर 12 चे अवयव 4 त्रिक 12 आणि 12 एक 12. 13 चे अवयव 13 एक 13. मग 13 चे आता दुसरे अवयव मिळत नाहीत, म्हणजे एक हा दोन्ही ठिकाणी कॉमन नंबर म्हणजे एकच आहे, म्हणून 12 आणि 13 या सहमूळ संख्या झाल्या. नंतर उदाहरण घेऊ आपण 7 आणि 9. 7 चे अवयव 7 एक 7, 9 चे अवयव 9 एक 9. यामध्ये एक हा अवयव कॉमन आहे, फक्त एक, म्हणून या दोन सहमूळ संख्या आहेत. 15 आणि 17, 15 एक 15, 17 एक 17 किंवा 15 चे जरी अवयव मिळत असले 5 त्रिक 15 गुणिले 1 आणि 17 गुणिले 1, यामध्ये फक्त एकच एक हाच एकमेव अवयव सामायिक आहे, म्हणून या दोन सहमूळ संख्या. आणखी सांगा बरं उदाहरण, आणखी सांगता येतील? सांगा. 11 आणि 13. 11 एक 11, 13 एक 13. दोन्हीमध्ये एक हा अवयव कॉमन आहे, म्हणून 11 13 ही सहमूळ संख्याची जोडी आहे. म्हणजे ज्या दोन संख्यांच्या सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असं म्हणणार आहोत. म्हणजे when two numbers which have only one as an common factor are called co-prime numbers. जेव्हा दोन संख्यामध्ये एक हा फॅक्टर कॉमन असतो तर त्या संख्यांना को प्राईम नंबर्स असं म्हणतात. याला सापेक्ष मूळ संख्या असंही म्हणतात बरं का. सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या ही म्हणतात. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत, जोड मूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर. आता यामध्ये थोडासा वेगळेपणा काय आहे बघा. यामध्ये इथं 12 ही संयुक्त संख्या आहे, 12 घेतली आहे बरं का आपण. 13 ही मूळ संख्या आहे. नंतर इथं आपण पाहिलं होतं 7 आणि 9. 7 ही मूळ संख्या आहे आणि 9 ही संयुक्त संख्या आहे, पण सहमूळ संख्यामध्ये घेतली होती आपण.
आता जोडमूळ मध्ये काय बघा की ट्विन प्राईम नंबर ज्या दोन मूळ संख्येतील फरक 2 आहे, ज्या दोन मूळ संख्येतील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे जोडमूळ संख्या असण्यासाठी दोन्ही संख्या मूळ असणं गरजेचं आहे, त्या मूळ असणं गरजेचं आहे. इथं तसं नाही, इथं संयुक्त एक मूळ असली तरी चालते. मग ज्या दोन मूळ संख्येतील फरक त्या फरक 2 आहे अशा संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणायचं. मग आपण उदाहरणादाखल लिहू. पहिल्यांदा काय लिहिता येईल बघा, 2 मूळ संख्या आहे, 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक आहे, मग हे येणार नाही. कितीचा फरक पाहिजे? 2 चा फरक पाहिजे. मग 3 आणि 5 आहे का 2 चा फरक? आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत. नंतर 5 आणि 7 दोन्ही मूळ संख्या आहेत, 2 चा फरक आहे, जोडमूळ संख्या आहेत. नंतर 11 आणि 13 दोन्ही मूळ आहेत, दोन्ही मध्ये 2 चा फरक आहे, जोडमूळ संख्या. ही जोडमूळ संख्याची जोडी, ही जोडमूळ संख्याची जोडी, ही जोडमूळ संख्यांची जोडी. मग या जोडमूळ संख्या म्हणजे डिफरन्स बिटवीन टू प्राइम नंबर्स इज टू आर सेड दी को प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर. जेव्हा दोन मूळ संख्येतील फरक हा 2 असतो त्यावेळी त्या संख्यांना जोडमूळ किंवा ट्विन प्राइम नंबर्स असं म्हणतात. आता या 2 व्याख्येवरती हा सराव संच जो 10 आहे तो आपल्याला पाहायचा आहे बरं का. सराव संच 10 आता तो तुम्हाला सोडवता येईल. प्रश्न पहिला असा आहे की जी मूळ नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोणती? विच नंबर इज नायदर अ प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी कोणती संख्या आहे? बरोबर, 1 ही संख्या मूळ नाही आणि संयुक्त नाही. दुसरा प्रश्न आहे, पुढील पैकी सहमूळ जोड्या ओळखा. इथं काही संख्यांच्या जोड्या दिल्या, त्यापैकी सहमूळ जोड्या कोणत्या आहेत हे ओळखायचं. मग बघा बरं, 8 14 8चे अवयव पडतात का? 8चे अवयव पहा, 8चे अवयव काय आहेत तर 4 गुणिले 2 गुणिले 1 आणि 14चे अवयव 7 गुणिले 2 गुणिले 1. परत इथं 2 1 2 1 2 अवयव सामायिक आहेत. यांच्यामध्ये 2 अवयव सामायिक आहेत म्हणजे ही सहमूळ संख्येची जोडी नाही. 4 आणि 5 4चे अवयव 2 गुणिले 2 बेदोनी 4 गुणिले 1 4 1 4. 5चे अवयव 5 1 5. आता इथं पहा बरं, इथं 1 आणि इथं 1 एवढेच अवयव सामायिक आहेत म्हणजे ही सहमूळ संख्याची जोडी आहे. 17 आणि 19 पहा, 17 आणि 19 17चे अवयव 17 1 17 कारण 17 ही मूळ संख्या आहे, त्याचा फक्त 1 आणि 17 ही 2च अवयव असतील. 19 सुद्धा मूळ संख्या आहे म्हणजे 19 आणि 1 हे 2च अवयव असतील. आणि मग यांच्यामध्ये 1 हा जो फॅक्टर आहे, फॅक्टर 1 इज कॉमन बिटवीन 17 and 19. Therefore, the 17 and 19, the pair of this number 17 and 19 is a co-prime number. म्हणून ही सहमूळ संख्याची जोडी आहे. 27 आणि 15 27 आणि 15चे आपण 27 आहे 15चे फॅक्टर घेऊ. 3 त्रिक 9 9 त्रिक 27. 15चे अवयव 5 त्रिक 15 आणि 15 इथं 1 गुणिले 1 3 त्रिक 9 9 त्रिक 27 गुणिले 1 5 त्रिक 15 15 गुणिले 1. 1 हा अवयव प्रत्येक संख्येचा असतो त्यामुळे आपण तो शेवटी घेतला. मग इथं 1 आहे कॉमन, परत 3 कॉमन आहेत म्हणजे 2 फॅक्टर कॉमन आहेत, सामायिक आहेत. मग ही सहमूळ संख्येची जोडी होईल का? नाही होणार. जर इथं फक्त 1 हाच फॅक्टर कॉमन असता तर मग ही सहमूळ संख्याची जोडी झाली असती. आता ही सहमूळ संख्याची जोडी नाही म्हणून आपण या दिलेल्या संख्याच्या जोड्यापैकी सहमूळ संख्याच्या 2 जोड्या शोधून पाहिल्या, 4 5 17 आणि 19.
त्या पुढचा प्रश्न 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज संख्यांची यादी करावं, त्या किती आहेत ते लिहा. मग आता आपण इथे यादी करून घेतलेली आहे. काय बघा 29 25 पासून ते 100 पर्यंतच्या. मग 25च्या नंतर 26 आहे का मूळ संख्या? नाही. 27 नाही. 27च्या अवयव पडतात 3 त्रिक 9 9 त्रिक 27. नंतर 28 14 2 28 7 चौक 28 28चे अवयव पडतात. नंतर 29चे अवयव मिळत नाहीत. 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 अशा एकूण 16 संख्या आपणास या ठिकाणी मिळतात. हे आपण 6वीच्या वर्गात अभ्यासलेलं आहे. तुम्ही 100 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या होत्या आणि त्याला असं ग्राउंड केलेला होता की ज्या मूळ संख्या आहेत. आणि म्हणून 25 ते 100 पर्यंत एकूण 16 संख्या या मूळ संख्या आहेत, हे आपल्याला या ठिकाणी कळलं. आता 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोड मूळ संख्या लिहा. 51 ते 100. 51 ते 100 मध्ये कोणत्या जोड मूळ संख्या आहेत? तर बघा 51च्या पुढं गेल्यानंतर मग मूळ संख्या पाहिजेत बरं का. अगोदर 51च्या पुढच्या मूळ संख्यांचा विचार करू. इथे लिहिलेले आहेत आपण 51च्या पुढच्या मूळ संख्या. 53 पासून इथपर्यंत पाहावं लागेल आपल्याला. 53 59 61 67 71 71 73 79 83 89 97. यापैकी जोड मूळ संख्या कोणत्या? दोन्हीही कशा पाहिजेत? मूळ पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक पाहिजे. 53 59 जास्त फरक आहे. 59 61 इथं आहे बघा 2चा फरक असणार आहे. म्हणजे कोणती? 59 आणि 61 एक जोडी सापडली. नंतर 61 67 जास्त फरक आहे. 71 73 2चा फरक आहे. 73 79 6चा फरक आहे. 79 83 4चा फरक आहे. 83 89 6चा फरक आहे. 89 97 बराच फरक आहे. आणि म्हणून फक्त अशा 2 संख्यांच्या जोड्या त्याला आपण काय म्हणणार आहोत? तर ट्विन प्राईम नंबर, ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणून या जोडमूळ संख्यांच्या 2 जोड्या मिळतात 51 ते 100 पर्यंतच्या. लक्षात येत आहे ना? आता 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. 51 ते 50 यामधील सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहायच्यात बरं का. प्रश्न 5वा 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. मग 1 ते 50 मध्ये सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहित असताना पहिली जोडी 2 3, दोन्हीमध्ये एक अवयव सामायिक आहे तो म्हणजे 1. नंतर 5 7 सहमूळ संख्या ही जोडमूळ पण आहे बरं का, कारण 5 मूळ आहे 7 मूळ आहे आणि मध्ये 2चा फरक आहे. नंतर 7 11 सहमूळ आहे. नंतर 9 10 सहमूळ आहे. 11 13 11चे अवयव 11 1 11 आणि 13चे अवयव 13 1 13 म्हणजे 1 हा अवयव कॉमन आहे. बरं याला जोडमूळ संख्या म्हणता येईल का? म्हणता येईल ना. दोन्ही मूळ आहेत आणि दोन्हीमध्ये 2चा फरक आहे. इथं सहमूळ आहेत, जोडमूळ आहेत. इथं फक्त सहमूळ आहे हा, कारण 7 मूळ आहे 11 मूळ आहे पण दोन्हीमध्ये 2चा फरक नाही, तो जास्तीचा आहे. 9 10 फक्त सहमूळ आहे, कारण 9चे अवयव 3 1 3 3 त्रिक 9 आणि 3 1 3. 10चे अवयव 5 2 10 आणि गुणिले 1 म्हणजे यांच्यामध्ये 1 हा अवयव कॉमन आहे. अशा रीतीने आपण 1 2 3 4 5 यापेक्षा आणखी तुम्हाला जोड्या मिळणार आहेत, त्या तुम्ही शोधून काढायच्या. मूळ संख्यापैकी समसंख्या कोणत्या?
सोपा प्रश्न. जेवढ्या काही मूळ संख्या आहेत त्यापैकी समसंख्या कोणत्या? मूळ संख्याची सुरुवात कुठून होती आहे? 2 पासून. 2 3 5 7 11 13 15 11 13 17 19 21 17 19 नंतर 23 या सर्व मूळ संख्यांचा जर विचार केला का तर एकमेव 2 ही एकच संख्या अशी आहे की ती समसंख्या आहे आणि बाकीच्या सर्व या विषम संख्या आहेत. ओनली 2 नंबर इज अ इव्हन प्राईम नंबर. बाकी सगळे ऑड प्राईम नंबर आहे, ऑड संख्या आहेत. फक्त 2 ही एकच समसंख्या अशी आहे की ती मूळ संख्या आहे. आता सराव संच 10 कसा सोडवायचा याची माहिती आता तुम्ही घेतली आहे. तुम्ही वहीवरती सराव संच 10 सोडवायचा. यापेक्षा आणखी काही जोड्या सापडतात का ते पाहायचं. याच्या पुढच्या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत शोधून. 1 ते 50 आपण फक्त 13 पर्यंत संख्या घेतल्या, त्याच्यापेक्षा कितीतरी जोड्या सापडणार आहेत तुम्हाला. अशा रीतीनं आज आपण आणखी सहमूळ संख्यांच्या जोड्या तुम्ही तयार करायच्या 1 ते 100 पर्यंतच्या. तर आज आपण सराव संच 10चा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.